Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello student. Do you know we remember only 5 to 30% what we see, hear and read. We cannot remember all the information for all the time. Then, what we do to remember such things? Yes, we take notes or make notes with the help of important points of any particular lecture, book, magazine, etc. Today we are going to discuss most essential and important topic of writing skills, that is note making. In this particular topic you will come to know what is meaning of note making and note taking, difference between note making and note taking, similarities between note making and note taking, styles and methods of note making and note taking, HSC board task, and finally how to write note making with few simple steps. विद्यार्थी मित्र हो, रायटिंग स्किल या सेक्शनमधील आज आपण नोट मेकिंग हे पाहणार आहे. या नोट मेकिंगमध्ये नोट मेकिंग आणि नोट टेकिंग याच्यामधील फरक, याच्यामधील समानता, नोट मेकिंग म्हणजे काय, नोट टेकिंग म्हणजे काय, नोट मेकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती, आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा नोट मेकिंगवरचा क्वेश्चन आणि याच्या स्टेप्स आपण पाहणार आहोत. सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नोट मेकिंग हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल. लेट अस सी फर्स्ट आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. ॲज वी नो नॉलेज इज वास्ट अँड अनलिमिटेड. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे की ज्ञान हे विस्तृत आणि न संपणारं आहे. अँड ऑन द कॉन्ट्ररी, दुसऱ्या बाजूला आवर रिकॉलिंग मेमरी इज लिमिटेड. आणि आपली आठवण्याची जी क्षमता आहे ती मर्यादित आहे. वी कॅनॉट रिमेंबर ऑल द इन्फॉर्मेशन ऑल द टाईम. आणि मग आपण प्रत्येक माहिती प्रत्येक वेळेला आठवू शकतो असं नाही आहे. ही माहिती कोणत्याही स्वरूपामध्ये असेल, मग आपल्या क्लासमध्ये होणारं एखादं लेक्चर असेल, वाचलेलं पुस्तक असेल, पाहिलेला चित्रपट असेल, रेडिओवरती ऐकलेली एखादी माहिती असेल, ती आपण लक्षात ठेवू असं होणार नाही. थोड्याशी माहिती आपल्या लक्षात राहील, थोडी लक्षात राहणार नाही. मग व्हॉट वी डू टू रिमेंबर सच थिंग्स. अशा गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करतो? कॉलेजमध्ये किंवा वर्गामध्ये एखादं लेक्चर चालू असेल आणि अत्यंत महत्त्वाची माहिती असेल तर आपण काही वेळेला त्याचे टिपण तयार करतो. आणि हे टिपण म्हणजे त्या लेक्चरमधले महत्त्वाचे मुद्दे असतात. यालाच आपण नोट्स असं म्हणतो. या ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेलं आहे वी टेक नोट्स ऑफ. आपण कशाचे नोट्स तयार करतो किंवा टिपण नोंदी तयार करतो. एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सोडवून दिलेली आहे. वी टेक नोट्स ऑफ स्पीच. दुसरं आपल्याला लिहिता येईल वी टेक नोट्स ऑफ डिक्टेशन. वी टेक नोट्स ऑफ रीडिंग ऑर लिसनिंग इन ए बुक, मॅगझिन, न्यूजपेपर, आर्टिकल, सो ऑन. आणि शेवटी असं म्हणता येईल वी टेक नोट्स ऑफ डिजिटल ऑडिओ डिव्हायसेस लाईक रेडिओ, टी व्ही, ऑनलाईन क्लासेस. एखाद्या महत्त्वाचे भाषण, लेक्चर, एखादं पुस्तक वाचत असताना किंवा ऐकत असताना याच्यामध्ये पुस्तक असेल, आर्टिकल्स असतील, काही मॅगझिन असतील, याच्यातसुद्धा आपण नोट्स तयार करतो. याचबरोबर काही दृक किंवा श्राव्य जी माध्यमे आहेत याच्यामध्ये रेडिओ असेल, टी व्ही असेल किंवा इवन दो ऑनलाईन क्लासेसचेसुद्धा आपण नोट्स किंवा टिपण तयार करतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल नोट्स आर शॉर्ट रिटन रेकॉर्ड टू हेल्प द मेमरी. नोट्स म्हणजे काही महत्त्वाच्या परंतु लहान अशा लेखी नोंदी असतात
ज्या नंतरच्या काळामध्ये ती गोष्ट, ती नोंद आठवण्यासाठी आपल्याला मदत करतात. नोट्स आर युजली टेकन टू अ रेकॉर्ड ऑफ ए स्पीच ऑर डिक्टेशन वाईल लिसनिंग, रीडिंग अ बुक, मॅगझिन ऑर आर्टिकल. एखादं पुस्तक, मासिक किंवा लेख वाचत असताना किंवा ऐकत असताना रेकॉर्ड केलेल्या नोंदी यालाच आपण नोट्स म्हणू शकतो. मग अशा ज्या काही नोट्स आहेत, ज्याला आपण टिपण म्हणतो, ती घेण्याची काय गरज आहे? वाय डू वी नीड टू टेक नोट्स? नोट्स किंवा विशिष्ट महत्त्वाच्या नोंदी करणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा MPSC UPSCचा अभ्यास करत असतानासुद्धा ज्या वेळेला आपण विस्तृत ज्ञानाच्या समोर जातो, वेगवेगळी पुस्तकं वाचत असतो, त्याच्या नोंदी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण जर नोट्स प्रॉपर पद्धतीनं घ्यायला शिकलो तर कोणत्याही विषयाचं नंतरच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आकलन करता येतं. या ठिकाणी सेकंड ॲक्टिव्हिटी याच्यावरतीच विचारलेली आहे, वाय वी टेक नोट्स. आपण नोंदी का घ्यायच्या याची कारणं विचारलेली आहेत. एक कारण आपल्याला दिलेलं आहे आणि बाकीचे आपण त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. पहिलं रिझन दिलेलं आहे, इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. जेव्हा आपण एखादी माहिती, लेक्चर ऐकत असताना जर आपण नोंदी किंवा नोट्स घ्यायला सुरुवात केल्या तर आपण त्याच्यामध्ये अत्यंत सक्रिय होतो. म्हणजे विद्यार्थी मित्र, आपल्या लक्षात येईल की एखादं लेक्चर फक्त ऐकणे आणि एखादं लेक्चर ऐकत असताना महत्त्वाच्या नोंदी आपल्या वहीमध्ये लिहून घेणे, याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की लेक्चर ऐकत असताना जर आपण नोंदी घ्यायला सुरुवात केली तर आपण आणखी ॲक्टिव्ह, सक्रिय होतो. म्हणून नोट्स घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सेकंड रिझन आपल्याला असं देता येईल, इट कीप्स अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अँड यूजफुल फॉर रिव्हिजन. आपण नोट्स कशासाठी घेतो तर आपल्याला भरपूर माहिती एकत्रित साठवता येते आणि ती नंतरच्या काळामध्ये आपल्याला उजळणी करण्यासाठी महत्त्वाची असते. थर्ड रिझन आपल्याला देता येईल, इट हेल्प अस रिकन्स्ट्रक्ट व्हॉट वॉज सेड ऑर रिटन. आपण जी ऐकलेली माहिती आहे किंवा लिहून घेतलेली माहिती आहे ती पुन्हा आपल्याला काय करता येते, वाचता येते, त्याची पुनर्बांधणी करता येते किंवा एखादी कन्सेप्ट परत आपल्याला फिक्स करता येते. फोर्थ आहे, इट स्पीडअप द प्रोसेस ऑफ रिमेंबरिंग अँड रिकॉलिंग. नोट्समुळे आपली आठवण्याची क्षमता वाढते असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या नोट्स घेतो तर त्या नोट्समुळे नंतरच्या कालावधीमध्ये जर त्या नोट्स आपण पुन्हा बघितल्या तर त्या गोष्टी आपण जास्त आठवू शकतो. थोडक्यात, वी टेक नोट्स फॉर रिव्हिजन, रिकन्स्ट्रक्ट ऑर रिमेंबरिंग. एखादी गोष्ट आठवण्यासाठी, पुन्हा फिक्स करण्यासाठी आणि उजळणीसाठी आपण नोट्स घेत असतो. देन स्टुडंट, लेट अस सी व्हॉट इज नोट मेकिंग. नोट मेकिंग म्हणजे काय? नोट मेकिंग इज अ स्किल. नोट मेकिंग हे कौशल्य आहे दॅट कंबाईन्स टू बेसिक स्किल्स आणि याच्यामध्ये दोन मुख्य कौशल्यांचा समावेश होतो. ती दोन मुख्य कौशल्ये कुठली की नोट मेकिंगमध्ये दोन स्किल्स महत्त्वाचे आहेत. त्यापैकी एक आहे लिसनिंग किंवा रीडिंग आणि दुसरं कौशल्य आहे रायटिंग. म्हणजे एखादी गोष्ट ऐकल्यानंतर, एखादी गोष्ट वाचल्यानंतर, मग या ऐकण्या वाचण्यामध्ये काय होऊ शकतं, आपण वाचलेलं एखादं पुस्तक असेल, स्टोरी असेल, मॅगझिन असेल किंवा एखादं लेक्चर असेल, भाषण असेल, ह्या ऐकण्यामधील गोष्ट पहिलं स्किल आणि त्या ऐकण्यामधले, वाचण्यामधले महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो, त्यालाच नोट मेकिंग असं म्हणतात. म्हणजे या नोट मेकिंगमध्ये दोन कौशल्यांचा समावेश आला आणि अंतिम कौशल्य जे आहे ते रायटिंग आहे. मग या रायटिंगमध्ये काय आहे इन्क्ल्यूड्स टेकिंग पॉईंट्स. नोट मेकिंगमध्ये आपण ठराविक मुद्दे घेतो. म्हणजे एखादा उतारा असेल तर त्या उतार्यामधले महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी ह्या नोट मेकिंग होऊ शकतात किंवा आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा त्याची रायटिंग करू शकतो. म्हणजे चार्ट्स, शॉर्ट फॉर्म्स, मेन कीवर्ड्स, टी डायग्रॅम, फ्लो चार्ट,
म्हणजे एखादं लेक्चर, एखादा उतारा किंवा पुस्तक याची ठळक मुद्द्यांची नोंदणी विविध पद्धतीने करणे म्हणजे नोट मेकिंग होय. आता नोट टेकिंगची डेफिनेशन बघूया. नोट टेकिंग म्हणजे काय? व्हॉट इज नोट टेकिंग? नोट टेकिंग इज द ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ टेकिंग नोट्स. नोट टेकिंग या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे की ही अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण नोट्स घेतो. इट इज द प्रॅक्टिस ऑफ रायटिंग डाऊन पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन इन अ सिस्टमॅटिक वे. अत्यंत पद्धतशीररित्या वेगवेगळी माहिती आपण लिहून घेणे यालाच नोट टेकिंग असे म्हणतात. नोट टेकिंग ही प्रोसेस काय आहे? तर एखादं पुस्तक वाचत असताना किंवा एखादं लेक्चर ऐकत असताना ऐकण्याच्या माध्यमातून आपण महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतो, त्याची नोंद करतो आणि ते पॉईंट्स एकमेकांना जोडलेले असतात. हे मुद्दे लिहून घेत असताना आपण पूर्ण स्वरूपामध्ये ते लिहिलेले असतात आणि ह्या ज्या नोट्स आहेत ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, ज्या आपण हाताने बनवलेल्या असतात. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, नोट टेकिंग आणि नोट मेकिंग हे बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. ह्या दोन्ही कौशल्य ही वेगवेगळी आहेत. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. नोट टेकिंग किंवा नोंदी घेणं ही एक दुय्यम प्रक्रिया आहे जी व्याख्यानमाला म्हणजेच लेक्चरच्या दरम्यान, तासाच्या दरम्यान केली जाते आणि या ठिकाणी नोंदी घेणारा व्यक्ती हा सक्रिय नसतो. म्हणजे लेक्चर किंवा तास कंडक्ट करणारी व्यक्ती असेल किंवा शिक्षक असेल हे ॲक्टिव्ह प्रोसेसमधला भाग आहे आणि त्याच्या नोंदी ह्या आपण पॅसिव्ह मोडमध्ये घेत असतो. म्हणजेच नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस. पुढं आपल्याला असं म्हणता येईल पहा, नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्ज अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ ए पॅरेग्राफ ऑर एनी कंटेंट विच कंटेन्स the main points and supporting details of what heard during lectures or speech. नोट टेकिंग म्हणजे काय सांगता येईल? एखाद्या उतार्याचे किंवा परिच्छेदाचे एकाच दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला मुख्य मुद्द्यांच्या आधारे तो उतारा काय आहे किंवा ते पुस्तक काय आहे याची माहिती ज्या मुख्य मुद्द्यांच्या माध्यमातून दिली जाते त्याचा तपशील म्हणजे नोट टेकिंग. मग हे आपण जे ऐकलेलं आहे ते कदाचित एखादं लेक्चर किंवा भाषण असू शकतं आणि या भाषणामधला किंवा लेक्चरमधला मुख्य मुद्द्यांचा तपशील म्हणजेच नोट टेकिंग होय. टेकिंग नोट्स व्हाईल रीडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फ्रॉम डिफरंट पर्पजेस. एखादे पुस्तक वाचत असताना त्याच्या नोंदी घेणं म्हणजे नोट टेकिंग आणि हे जे नोट टेकिंग आहे ते वेगवेगळ्या कारणासाठी आपण वापरलं जातं. म्हणजेच काय, परीक्षेच्या दृष्टिकोनातनं, त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा एखाद्या गोष्टीचा तपशील मांडण्यासाठी किंवा निष्कर्ष काढण्यासाठी सुद्धा नोट टेकिंगचा वापर केला जातो. मग नोट मेकिंग ही काय पद्धती आहे? नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह. नोट मेकिंग ही पद्धत नोट टेकिंगच्या तुलनेमध्ये अधिक सक्रिय आहे अँड फोकस्ड रायटिंग स्किल. आणि नोट टेकिंगच्या तुलनेमध्ये हे कौशल्य अधिक केंद्रित केलं जातं. वेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट अँड वर्ड्स इज ड्रॉन to infuse or connect all thoughts together by a method that means points, T-diagram or a table chart etc. नोट मेकिंगमध्ये विशिष्ट संकल्पना म्हणजेच मुख्य मुद्दे, त्याच्याशी रिलेटेड असलेल्या इतर संकल्पना, उपमुद्दे हे एकमेकांशी अत्यंत दृढरित्या, घट्टरित्या कनेक्ट असतात आणि या सगळ्या गोष्टींचा सारांशार विचार केल्यानंतर एक विशिष्ट मुद्दा, एक विशिष्ट विचार पद्धती आपल्यासमोर येते आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत मुख्य मुद्द्यांच्या आधारे प्रवाह तक्ता, ज्याला आपण टी डायग्रॅम म्हणतो किंवा टेबल चार्टच्या आधारे मांडली जाते आणि हे पॉईंट्स बघितल्यानंतर किंवा ही नोट मेकिंगची पद्धती बघितल्यानंतर एक विशिष्ट गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट पद्धतीनं उभी राहते.
थोडक्यात नोट टेकिंगच्या तुलनेमध्ये नोट मेकिंग पाहिल्यानंतर आपल्याला दिलेली माहिती अधिक स्पष्टरित्या समजते. नाव स्टुडंट, आपण सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग हे बघणार आहोत की नोट टेकिंग आणि नोट मेकिंगमध्ये काय समानता आहेत याच्याबद्दल. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. फर्स्ट, both provide the students with material for easy reference, preparation and study during an examination. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग ह्या दोन्ही पद्धती विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेला संदर्भ आणि अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध करून देतात. सेकंड, both aid the students in remembering facts easier as it utilizes both reading and listening senses. वाचणे आणि ऐकणे या दोन्ही कौशल्यामुळं या नोट टेकिंग आणि नोट मेकिंगमध्ये काही प्रमुख मुद्दे लक्षात ठेवण्यास ते अत्यंत मदत करतात. थर्ड, both have the same purpose, that is for the students to excel in their studies. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग या दोघांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये उत्कृष्ट कामगिरी करता यावी. लास्ट, बोथ हेल्प स्टुडंट टू कॉन्क्रीट बेटर अँड इफेक्टिवली. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग यामुळं विद्यार्थ्यांना अधिक चांगले आणि प्रभावीपणे आपले लक्ष एखाद्या कन्सेप्टवरती, एखाद्या मुद्द्यावरती केंद्रित करता येतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, नोट टेकिंग आणि नोट मेकिंग ही जी दोन्ही कौशल्य आहेत त्याच्या माध्यमातून एखादा पुस्तक, एखादा उतारा हा आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी, व्यवस्थित आठवण्यासाठी आणि चांगल्याने प्रभावीपणे मांडण्यासाठी या दोन्ही कौशल्यांची मदत होते. अशा या दोन्ही कौशल्यामध्ये काही फरकसुद्धा आहेत. सो वी आर गोइंग टू learn difference between note making and note taking. Please see, note taking only jotting down points involves no sight interpretation. नोट टेकिंगमध्ये जॉटिंग याचा अर्थ फक्त पॉईंट लिहून घेतलेले असतात आणि त्या पॉईंटवरून स्पष्ट अर्थ होत नाही. दुसऱ्या बाजूला नोट मेकिंगमध्ये हेल्प स्टुडंट टू सी ईच पॉईंट क्लिअरली along with its link or connection with each other. याच्या विरोधात नोट मेकिंगमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक मुद्दा हा स्पष्ट कळतो, कारण त्या मुद्द्यांचा इतर पुढील उपमुद्द्यांशी किंवा उदाहरणाशी सहसंबंध असतो. नोट टेकिंगमध्ये व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. नोट टेकिंगमध्ये फारसा बदल करता येत नाही, कारण आपण आहे त्या पद्धतीनं त्याच्या नोट्स लिहून घेतलेल्या असतात. दुसऱ्या बाजूला नोट मेकिंगमध्ये इझियर टू चेंज द नोट्स मेड, आणि नोट मेकिंगमध्ये मात्र आपल्याला हे सोपं जातं की आपण विशिष्ट पद्धतीनं त्या नोट्समध्ये बदल करू शकतो. नोट टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. नोट टेकिंगमध्ये फक्त एकाच माध्यमातून आपल्याला नोट्स लिहून घेता येतात, म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं लेक्चर ऐकत असताना त्याचेच नोट्स आपल्याला लिहून घ्यावे लागतात. दुसऱ्या बाजूला इन नोट मेकिंग इन्व्हॉल्व्स नोट टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. नोट मेकिंगमध्ये मात्र आपण नोट्स लिहून घेत असताना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे नोट मेकिंग तयार करू शकतो. चौथा मुद्दा आहे नोट टेकिंग लेस अंडरस्टँडिंग प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला कमी समजतं, जास्त आपल्याला एक्सपोजर मिळत नाही, कारण इट इन्व्हॉल्व द एम इज टू टेक नोट्स ऑर पॉईंट्स. कारण की नोट टेकिंगमध्ये आपलं ध्येय ठरलेलं असतं की आपल्याला फक्त त्याचे नोट्स किंवा मुद्दे लिहून घ्यायचे असतात. दुसऱ्या बाजूला नोट मेकिंग एम्ड इन मेकिंग नोट is that the making of the notes must be in a way that helps students to understand the topic related better. आणि दुसऱ्या बाजूला नोट मेकिंग हे जास्त समजण्यासारखं असतं, कारण आपण अशा पद्धतीनं नोट मेकिंग तयार करत असतो जेणेकरून आपण तयार केलेल्या नोंदी ह्या विद्यार्थ्यांना
त्या टॉपिकमधील गोष्टी सहजरित्या समजतील याच्यासाठी हे नोट मेकिंग केलेलं असतं. 5th पॉईंट आहे नोट टेकिंग. पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. नोट टेकिंगमध्ये जे मुद्दे असतात किंवा ज्या नोट्स आहेत त्या फुल फॉर्ममध्येच लिहिल्या जातात, पूर्ण स्वरूपामध्ये लिहिल्या जातात. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डिरेक्टली. नोट टेकिंग करत असताना जी माध्यमं, याला या ठिकाणी सोर्स असं म्हटलेलं आहे, या सोर्समध्ये टेक्स्टबुक असेल, नोटबुक असेल, एखादी माहिती ऐकलेली असेल त्याच्यामधून मिळणारे मुद्दे आहे तसे घेतले जातात. दुसऱ्या बाजूला इन नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. नोट मेकिंग हे संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलं जातं आणि असं या संक्षिप्त स्वरूपामध्ये काय केलं जातं, दॅट इन्क्ल्यूड्स मेन पॉईंट्स ऑर कीवर्ड्स. आणि अशा संक्षिप्त रूपामध्ये मुख्य मुद्दे किंवा विशिष्ट महत्त्वाचे शब्द हे त्या ठिकाणी विद्यार्थी लिहितात, त्याला आपण नोट मेकिंग म्हणतो. आणि या नोट मेकिंगमध्ये त्या दिलेल्या उताराचा किंवा टेक्स्टचं मुद्द्यांच्या आधारे हा सारांशच लिहिला जातो. 6वा मुद्दा आहे इन नोट टेकिंग इट ओनली गिव्ज द अर्ली कॉन्फिगरेशन ऑफ द होल टॉपिक. नोट टेकिंगमध्ये त्या संपूर्ण घटकाचं किंवा एखाद्या टॉपिकचं फक्त बाह्य स्वरूपच आपल्याला स्पष्ट होतं. इन नोट मेकिंग इट हेल्प्स द स्टुडंट्स इन कॅप्चरिंग इट्स मेन की. मात्र नोट मेकिंगमध्ये एका घटकाची संपूर्ण माहिती आपल्याला मुख्य मुद्द्यांच्या आधारे मिळते. लास्ट आहे नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. नोट टेकिंगमध्ये ह्या ज्या नोट्स घेतल्या जातात त्या माध्यमांच्याकडूनच आपल्याला आहे तशा घ्याव्या लागतात. दे आर हँडमेड. त्या आपल्याला हाताने लिहावे लागतात. सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. आणि त्यासाठी आपल्याला वेळेच्या मर्यादा पडतात. दुसऱ्या बाजूला इन नोट मेकिंग इट कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्व्स. आणि नोट मेकिंगमध्ये जो लर्नर आहे, शिकणारा आहे, तो स्वतःच्या स्वतः ह्या नोट्स तयार करतो इन हँडमेड ऑर इन अ कॉम्प्युटर टाईप्ड फॉर्म. ह्या नोट मेकिंगमध्ये एकतर एखादं लेक्चर, एखादी माहिती ऐकत असताना किंवा वाचत असताना त्या स्वतःच्या हाताने किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून तयार केल्या जाऊ शकतात. इन सच नोट मेकिंग अँड नोट टेकिंग देर आर सो मेनी स्टाईल्स अँड मेथड्स ऑफ टेकिंग अँड मेकिंग नोट्स. Let us see at a glance styles: table form, charts, bar charts, pie chart or flow chart, line graph, pictogram, T-diagram, map and plans. In the methods, charting method, mapping method, boxing method, outline method or Cornell method. विद्यार्थी मित्र हो, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग याच्या बऱ्याचशा पद्धती, शैलीसुद्धा आहेत. परंतु यापैकी नोट मेकिंग आणि नोट टेकिंग याच्या दृष्टिकोनातनं पुढील 5 पद्धती आपणाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली पद्धती आहे आउटलाईन मेथड ऑर मेन पॉईंट्स. यामध्ये मुख्य मुद्द्यांच्या आधारे एखादा कन्सेप्ट लिहिला जातो आणि यामध्ये उपमुद्दे आणि त्या उपमुद्द्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द हे ABCD किंवा रोमन अंकाच्या साह्याने दिले जातात. सर्वात जास्त ही पद्धत आउटलाईन मेथड किंवा मेन पॉईंट्स मेथड वापरली जाते. या पद्धतीमधले मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे उपमुद्दे यांच्यामध्ये अर्थाचा आणि तार्किक संबंध असतो. त्यामुळं ही मेथड सर्वात लोकप्रिय मानली जाते. दुसरी पद्धती आहे कॉर्नल मेथड, चार्टिंग आणि टेबल चार्ट्स. एखाद्या लेक्चर, पुस्तक किंवा उतार्याची माहिती शीर्षक व मुख्य मुद्द्यांच्या आधारे कॉलम वाईज लिहिली जाते. त्याचबरोबर टेबल चार्ट्समध्ये काही टॅब्युलर माहिती, वर्गीकृत केलेली माहिती विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केली जाते. तिसरी पद्धती आहे मॅपिंग मेथड ऑर फ्लो चार्ट. मॅपिंग मेथड किंवा फ्लोर चार्टच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट टॉपिकविषयी आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वकष आकलन होतं. दिसायला प्रवाह तक्त्याप्रमाणे असणाऱ्या या ग्राफिकच्या माध्यमातून कोणत्याही लेक्चर किंवा पुस्तकासंदर्भाची माहिती
मुख्य मुद्दे, उपमुद्दे आणि त्याच्याशी असणारा संबंध याद्वारे आपल्याला दाखवता येते. पुढे चौथ्या प्रकारामध्ये त्यातला पहिला प्रकार आहे लाईन ग्राफ पद्धती. आता लाईन ग्राफ ही पद्धती एखादं मूल्यमापन दाखवण्यासाठी किंवा दोनपेक्षा जास्त घटकामधला संबंध आणि फरक दाखवण्यासाठी लाईन ग्राफचा वापर केला जातो आणि या माध्यमातून दोन कन्सेप्टमधली तुलना आपल्याला स्पष्टपणे दाखवता येते. यातली दुसरी पद्धती आहे ट्री डायग्रॅम. ट्री डायग्रॅम हा प्रकार फ्लो चार्टप्रमाणे पॅटर्न नोट्स या प्रकारामधील आहे. याचा आकार एखाद्या वृक्षाप्रमाणे असल्यामुळे याला ट्री डायग्रॅम असं म्हटलं जातं. ट्री डायग्रॅम या नोट प्रकाराचा उपयोग हा क्लासिफिकेशन म्हणजे मुख्य मुद्द्यांचे वर्गीकरण करण्यासाठी केला जातो आणि त्या मुख्य मुद्द्यांचे परत काही उपघटकामध्ये वर्गीकरण केला जातो. अशा पद्धतीनं हा ट्री डायग्रॅम पुढे सरकताना दिसतो. पाचवी स्टाईल आणि मेथड आहे लाईन ऑर बार ग्राफ आणि पाय चार्ट मेथड. लाईन ऑर बार ग्राफ किंवा पाय चार्टचा वापर हा तुलना दाखवण्यासाठी किंवा संख्या दाखवण्यासाठी केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो की HSC बोर्ड एक्झाममध्ये नोट मेकिंगवरती आपल्याला कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याची गुणदान पद्धत आपण बघूया. नोट मेकिंग हा क्वेश्चन नंबर 2C मध्ये विचारला जाईल. नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग यापैकी 1-2 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नोट मेकिंगमध्ये बोर्ड टास्क काय असणार आहे पहा. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन टेबल, डायग्रॅम, चार्ट एक्सेट्रा 3 मार्क्स. आपल्याला नोट मेकिंगमध्ये एक टॅब्युलर फॉर्ममधला, टॅब्युलर फॉर्म याचा अर्थ काय, विशिष्ट माहिती असणारा एक उतारा दिला जाईल आणि या उताऱ्याच्या आधारे दिलेला मग एखादा टी डायग्रॅम असेल, टेबल असेल किंवा चार्ट असेल जो आपल्याला त्या उताऱ्याच्या सहाय्याने कंप्लीट करावा सांगितला जाईल. म्हणजे थोडक्यात हा एक कंप्लीशन टास्क आहे. याची मार्किंग स्कीम काय आहे पहा. 3 मार्काला एकूण हा प्रश्न आहे. त्यापैकी कव्हरिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सगळे मुद्दे जर आपण कव्हर केले तर त्याच्यासाठी 2 गुण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटेशन. जर विद्यार्थ्याने हा प्रश्न चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केला असेल, मांडला असेल, या मांडणीमध्ये चांगल्या हस्ताक्षरांचा सुद्धा समावेश असतो, याला 1 गुण दिलेला आहे. असा 3 गुणांसाठी आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असा नोट मेकिंगचा क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी सोडवताना काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. परंतु त्याच्या आधी नोट मेकिंग याचा स्पेसिमन क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया. प्लीज सी HSC बोर्ड टास्क और ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 2C फॉर 3 मार्क्स स्पेसिमन ॲक्टिव्हिटी ऑन नोट मेकिंग. नोट मेकिंगवरती अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जाईल जो कंप्लीशन टास्क असणार आहे. पूर्ण करा या पद्धतीनं तो विचारला जाणार आहे. यामध्ये असं अपेक्षित आहे दिलेला उतारा वाचून पुढे दिलेला अपूर्ण टेबल पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाईल. सो प्लीज सी द स्टेप्स ऑफ नोट मेकिंग. फर्स्ट स्टेप आहे रीड द पॅसेज केअरफुली. दिलेला परिच्छेद हा काळजीपूर्वक वाचावा. आता काळजीपूर्वक वाचणे याचा अर्थ काय आहे पहा की वाचत असताना दिलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने तो वाचणं हा महत्त्वाचा आहे. सेकंड, ट्राय टू गेट द थीम अँड सब्जेक्ट ऑफ द पॅसेज. जो परिच्छेद आपण वाचणार आहे त्या परिच्छेदाचा आशय आणि विषय हा जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे दिलेला परिच्छेद हा कोणत्या विषयावरती आहे हा मुद्दासुद्धा इथं महत्त्वाचा आहे. थर्ड स्टेप आहे आस्क युअर सेल्फ. स्वतःला विचारायचं आहे व्हॉट इज द पॅसेज अबाउट. दिलेला उतारा हा कशाविषयी आहे याचं उत्तर म्हणजे या विषयाचा तो सारांश किंवा विषय असणार आहे. याच्यानंतर चौथी स्टेप काय आहे पहा. ड्रॉ द गिवन टेबल, टी डायग्रॅम, फ्लो चार्ट इन युअर ॲन्सर शीट. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण करण्यासाठी दिलेला टेबल चार्ट, टी डायग्रॅम किंवा एखादा फ्लो चार्ट आहे तो आहे तसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. याच्यानंतर 5वी स्टेप पहा. रीड द पॅसेज अगेन टू कंप्लीट द ब्लँक स्पेस.
तो उतारा पुन्हा एकदा आपल्याला वाचायचा आहे. हा वाचायचा का आहे, तर आपल्याला त्या रिकाम्या जागी योग्य असे शब्द कंप्लीशन टास्क करायचा आहे. आता या दुसऱ्या वाचनामध्ये काय करायचं आहे पहा, 6वी स्टेप. इन द सेकंड रीडिंग अंडरलाईन द पॉईंट्स. या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला ठराविक महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत, जसं की टायटल असेल, मेन पॉईंट्स असतील, सब पॉईंट्स आणि एक्झाम्पल. म्हणजे आपलं हे जे दुसरं रीडिंग असणार आहे, हे दुसरं रीडिंग त्या विशिष्ट टेबलमधील असेल, टी डायग्राममधले शीर्षक, मुद्दे किंवा उपमुद्दे भरण्यासाठी असणार आहे. 7 स्टेप आहे, डोंट राईट होल सेंटेन्स, ओनली कीवर्ड्स ऑर फ्रेजेस. आता कंप्लीशन टास्कमध्ये आपल्याला टेबल चार्ट विचारला असेल किंवा टी डायग्राम विचारला असेल, त्यातल्या रिकाम्या जागा भरत असताना बरेच जण पूर्ण वाक्य किंवा उतारा लिहिण्याचा प्रयत्न करतात. तसं न करता त्यातील महत्त्वाचा शब्द किंवा वाक्यांश आपल्याला लिहावयाचा आहे. आणि शेवटची स्टेप आहे, कंप्लीट द गिवन चार्ट विथ पॉईंट्स अँड अंडरलाईन द आन्सर पार्ट. दिलेला जो चार्ट आहे तो या पद्धतीनं पूर्ण करायचा आहे आणि उत्तराचा भाग हा अधोरेखित करायचा आहे. विथ द हेल्प ऑफ दीज स्टेप लेट अस सॉल्व वन एक्झाम्पल फ्रॉम आवर बुक आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्स. या स्टेपच्या सहाय्याने आपल्या पुस्तकातील एक ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा दिलेला उतारा आपण वाचल्यानंतर यातले काही ठराविक मुद्दे हायलाईट केलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला याच प्रकारचा वर्गवारी माहिती असणारा उतारा विचारला जाईल आणि कंप्लीशन टास्क करा म्हणून सांगितलं जाईल. आता याच्यामध्ये जो आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे त्याचे उत्तर आपल्याला पुढीलप्रमाणे देता येईल. या फ्लो चार्टमध्ये जे टायटल दिलेलं आहे प्राणा आणि त्याचे बेसिक एलिमेंट्समध्ये आपल्याला वॉटर हा एक ॲन्सर त्याच्यामध्ये ॲड करायचं होतं. त्याचबरोबर खाली वॉटर अँड फायर कफमध्ये काही जागा आपल्याला लिहायच्या होत्या, त्या आपण लिहून घेतलेल्या आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की अशा जागी शब्द किंवा मेन पॉईंट्स भरत असताना ते छोट्या शब्दामध्ये किंवा वाक्यांशाच्या रूपात लिहायचं आहे, पूर्ण वाक्य लिहायचं नाही आहे. याच पद्धतीनं त्या उतार्यावरती आधारित टेबल पूर्ण करा अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याचे ॲन्सरसुद्धा आपण दिलेले आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला यापैकी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये नोट्स विचारले जाऊ शकतात. लास्ट याच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे तीसुद्धा एका उतार्याच्या आधारे फ्लो चार्ट पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. त्याचं उत्तरसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, नोट मेकिंग या टॉपिकवरील आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. नोट मेकिंग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला सहज चांगले मार्क देऊ शकते. फक्त नोट मेकिंगच्या ज्या प्रॉपर स्टेप्स आहेत या स्टेप्सचं पालन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवता येतील. नोट मेकिंगमध्ये काळजी फक्त एकच घ्यायला पाहिजे की नोट मेकिंग हा आपल्याला फक्त मुख्य मुद्द्यांच्या आधारे लिहायचा आहे. याच्यामध्ये वाक्य किंवा पूर्ण वाक्य अथवा पॅरेग्राफमधल्या ओळी लिहिणं टाळायचं आहे, तो पॉईंटमध्येच लिहिणं अपेक्षित आहे. स्टुडंट्स, या ठिकाणी नोट मेकिंग हा रायटिंग स्किलमधला टॉपिक संपतो. याच्यावरती काही क्वेरीज किंवा क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. सो कीप वॉचिंग अँड शेअरिंग English with Shirgave sir. Thank you very much.